महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यतेबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने मुदतवाढ व अतिरिक्त संधी जाहीर केल्या आहेत. मात्र टीईटी किंवा सीईटी उत्तीर्ण होण्याची अट कायम आहे. टीईटी अनिवार्यतेच्या कचाट्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांच्या 1 सप्टेंबर 2025च्या निर्णयानुसार इयत्ता 1ली ते 8वीच्या पर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी किंवा सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे सीटीईटी उत्तीर्ण होणे सेवा सुरू ठेवण्यासाठी आणि पदोन्नतीसाठी बंधनकारक करण्यात आलंय. मात्र ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला 5 वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे त्यांनी टीईटी उत्तीर्ण होण्याच्या अटीतून सूट देण्यात आली आहे. ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांना नोकरी टिकवण्यासाठी आणि पुढील लाभांसाठी ऑगस्ट 2027 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होण्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान शिक्षण विभागाने स्पष्ट केलंय की विस्तार अधिकारी यांसारख्या प्रशासकीय पदांवर कार्यरत अधिकाऱ्यांसाठी टीईटीची अट लागू होणार नाही, कारण ही पदे टीचिंग संवर्गात मोडत नाही. पदोन्नतीच्या मुद्द्यांवर शिक्षक संघटनांनी अनुभवी पण टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना किमान 1 पदोन्नतीची संधी देण्याची मागणी केली असून त्याबाबत सरकारकडून सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती मिळतेय.